नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? तर आज आपण डे 2 इन साऊथ इंडिया सिरीजमध्ये जाणार आहोत. समुद्राच्या कुशीत वसलेलं एक पवित्र ठिकाण, ते म्हणजे रामेश्वरम. आम्ही मदुराईवरून 7:30ला सकाळी निघालो टुवर्ड्स रामेश्वरम. कॅबने जवळपास आम्हाला 3 तास लागले. लकीली ड्रायव्हर दादा खूप चांगले भेटले. त्यांनी आम्हाला ऑन द वे खूप छान गायडन्स दिला. मी इथलं सौंदर्य बघून खरंच भारावून गेले. समुद्राच्या निळ्या लाटांवरून धावणारी ती ट्रेन आणि दोन्ही बाजूनी फक्त पाणीच पाणी. हो, हा आहे पांबन ब्रिज, भारतातील पहिला समुद्रावरचा रेल्वे पूल. त्यानंतर आम्ही छानपैकी फ्रेश झालो आणि रेडी व्हायला घेतलं. साधेपणातीलच खरी श्रीमंती काय आहे माहिती? ही पांढरी साडी, केसात मोगऱ्याचा गजरा, कपाळावर कुंकवाची हलकीशी रेष आणि दागिन्यांची झळाळी. हा लूक फक्त स्टाईल म्हणून नाही, तर ती एक भावना आहे. मग आम्ही गेलो समुद्राच्या साक्षीने उभं असलेलं पवित्र स्थान, म्हणजेच रामनाथ स्वामी मंदिर. इथल्या लांबच लांब गॅलऱ्या आणि 22 पवित्र कुंड, प्रत्येक पावलावर मन शुद्ध होत असतं असं वाटतं. असं मानलं जातं इथेच प्रभू श्रीरामांनी शिवलिंगाची स्थापना केली. म्हणूनच हे स्थान 4 धामांपैकी एक मानलं जातं. मंदिरातील ते दिव्य वातावरण आणि भक्तीचा अनुभव हा शब्दांपलीकडचा आहे. रामनाथ स्वामी मंदिर फक्त दर्शन नाही, तर तो एक आध्यात्मिक प्रवास आहे. आणि अशी आमची खूप दिवसांपासूनची असलेली ही इच्छा पूर्ण झाली. आता रामेश्वरमला अजून काय काय पाहिलं ह्याबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये सांगेलच. त्यासाठी कार किंवा बाईक तुम्ही हायर करून जाऊ शकता, ह्याही बद्दल मी डिटेल्स देईन. सो स्टे ट्यून. थँक यू फॉर वॉचिंग.